ओबीसी मधून आरक्षण देऊ देणार नाही ही माझी गॅरंटी आहे, सहजगत्या तुम्हाला फसवतो. कारण मी त्याला याची गॅरंटी आली आहे की तो तुम्हाला फसवू शकतो. माझ्यासारखा एक पत्रकार जेव्हा त्याच्यावर लिहितो त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. मला गुन्हे दाखल होण्याची भीती नाहीये, पण आम्हाला लाज नाही वाटली की आमच्या देशाच्या पंतप्रधानाला प्रश्न विचारला एक पत्रकार शिल्लक नाही, आम्हाला एक नट आणावं लागतो. आमच्याकडे अनेक मुस्लिमांची नावं जिवंत असताना डिलीट झाली. काय पाप आहे त्यांचं? नाव लावण्यासाठी जो संघर्ष मला करावा लागतो की लाज वाटण्यासाठी तो नट प्रश्न विचारतो, मोदीजी आम कैसे खाते हो, चूज कर या काट कर, आणि आम्ही हसतो केवळ त्याच्यावर. 5 वर्षाच्या काळामध्ये आमच्या मीडियाकडे एकच प्रश्न आहे मोदींना विचारायला, आप थकते क्यों नहीं? मशरूम खातो राजा आमचा की मैंने आपको पिछले साल भी यही सवाल पूछा था कि आप थकते क्यों नहीं. मला असं वाटलं की त्यांना असं विचारायचं की आप थुकते क्यों नहीं, म्हणजे तुम्ही थुंकले तुम्हाला ते चाटता येईल. मुस्लिमांचं पाप काय नेमकं की त्यांना नेहमी आम्ही सवतीची वागणूक देतो, अनेक लेकरं ते पैदा करतात, अशा प्रकारचा आरोप. राजकारण राजकारण राजकारण, सकाळ संध्याकाळ दुपार या देशामध्ये दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आम्ही या एकाच विषयावर चिंतन मंथन करत आहोत. अनेक विषयाची कांगोरी घेत असताना, अनेक विषयाच्या खोलीमध्ये जात असताना, अनेक विषयाची रुंदी चाचपून पाहत असताना आम्हाला नेमकेपणा मिळतो का? आम्ही हवं ते पाहण्यापेक्षा आहे ते पाहण्याचा आमचा प्रयत्न होतोय का? किंबहुना कुणी आमच्यासमोर असा प्रयत्न करून घेऊन येतंय का? अशा परिस्थितीमध्ये मी आपल्याशी चर्चा करतो आहे. दिल्ली ते गल्ली आम्ही एका अशा निवडणुकीला पाठीमागे टाकलेला आहे ज्या निवडणुकीच्या सभोवताली आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने या देशाचं, या सामाजिक अभिसरणाचं भविष्य अवलंबून आहे. म्हणून आम्ही आज याच्यावर असं भाष्य करणार आहोत जे भाष्य आपण खूप कमी वेळा ऐकलं, खूप कमी लोकांकडून ऐकलं. कारण की निवडणुका केवळ निवडणुका नसतात, तर त्या एका अत्यंत सटीक व्यवस्थापनाचं उदाहरण असतात आणि ते लोकशाहीसाठी घातक आहे, ते लोकशाहीसाठी चांगलं नाही. याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. मी किती वेळ बोलेल मला सांगता येत नाही, कारण की मी बहुतांशी लोकपत्रकार हा लिहिलेला वाचायला तुम्हाला आवडलेला आहे. मी खूप कमी वेळा कॅमेऱ्यासमोर येतो. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्याच अनुषंगाने माझ्या काही प्रतिक्रिया नक्कीच समोर आलेल्या आहेत महाराष्ट्राची. मात्र मी नेहमी माझी भूमिका, माझं लिखाण आणि माझी लोकशाहीबद्दलची धारणा ही नेहमी मी मुद्रित मीडियामधून आणलेली आहे. मात्र मी आज पहिल्यांदा असं विश्लेषणात्मक, अगदी व्यापक स्वरूपाने तुमच्यासमोर व्यक्त होतोय, कारण की ती परिस्थिती माझ्यावर येऊन ठेपलेली आहे, लोकशाहीवर येऊन ठेपलेली आहे. देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने राजकारण, निवडणुकीचं राजकारण तडीला गेलेलं आहे, आम्ही काळजी करण्यासारखा तो विषय आहे. एक जुन्या काळामध्ये आमच्याकडे निवडणुका कशा व्हायच्या की लोकांना जो आवडायचा, लोकांना जो पर्याय निवडायचा होता त्याला मुभा असायची, आणि मग त्या मुभेच्या पूर्वी आम्ही प्रचार करायचो की आम्ही कसे चांगले आहोत, आमचा पक्ष कसा चांगला आहे, आम्ही सत्तेमध्ये आल्याच्या नंतर कसे चांगल्या प्रकारे काम करू, नंतर ही निवडणूक आमच्या विरोधी कसा वाईट आहे याच्याकडे गेली. आणि आता मात्र निवडणुका पूर्णपणे आर्टिफिशियल झालेल्या आहेत, त्या व्यवस्थापन शास्त्राचा एक नमुना झालेला आहे. तुम्हाला हा विषय थोडासा जड जाईल उलगडायला, मात्र आम्हाला याच्यावर आता प्रयत्न करावाच लागेल. आमच्या पूर्वीच्या पिढ्या जेव्हा त्यांचा लोकप्रतिनिधी निवडायच्या तेव्हा त्यांना जो आवडेल तो त्यांना निवडता यायचा, आणि त्यांना हमी असायची की आम्हाला एखादा उमेदवार, एखादा पक्ष आवडलेला आहे, तो भावलेला आहे, तर आम्ही त्याला सत्तेमध्ये बसवू शकतो. आता मात्र तशी परिस्थिती नाहीये. कारण सांगू तुम्हाला, कारण की तुमचा मनोदय हा तडीला जाऊच नाही यासाठी खूप मोठ्या यंत्रणा वापरल्या जातात, आणि ती लोकशाहीसाठी प्रचंड असं घातक आहे. मी इतरांकडे बोटं करण्याच्या अगोदर मी स्वतःकडे पाहिलं. मी एक मीडियाचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगेल की मीडिया या भूमिकेमध्ये आलेला आहे. मीडिया ज्या भूमिकेमध्ये हवा आहे त्याच्यामध्ये तो नाही आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत मीडिया त्यांना जे आवश्यक वाटतं किंवा त्यांचे हितसंबंध ज्याच्याशी निगडीत आहेत त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला, त्या पक्षाला, त्या नेत्याला फॉर राहताना ते दिसतात, आणि ते आमच्यासाठी खूप घातक आहे. मीडिया कुणाची तरी बाजू घ्यायचा, कुणाला तरी थोडंसं ढळतं माप द्यायचा, कुणाची तरी बाजू मांडत असताना थोडा अनुकूल राहायचा, हे आम्ही आजवर अनुभवलेलं आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्याचा टक्का जो आहे तो या निवडणुकीमध्ये प्रचंड वाढलेला आहे. मी एक पत्रकार आहे, मला एखाद्या नेत्यासाठी थोडं अनुकूल राहायचं आहे, थोडी अधिकची बाजू त्याची घ्यायची आहे, मी घेतलेली आहे. मात्र ही बाजू घेत असताना दुसऱ्या बाजूचा कुठलाही विचारच करायचा नाही, आणि आपल्या आवडलेल्या व्यक्तीबद्दल, आपल्या आवडत्या पक्षाबद्दल भूमिका घेत असताना कुठलेही मापदंड, निकष, पत्रकारितेच्या मर्यादा सगळ्या ओलांडण्याची परिसीमा या निवडणुकीमध्ये आम्हाला पाहायला मिळाली.
मग ते केवळ दिल्लीतल्या मीडियाबद्दल नाही. आमची नेहमी तक्रार असायची की दिल्लीतला मीडिया विकलेला आहे. आमच्याकडे एक शब्द असायचा गोदी मीडिया, की ते फक्त मोदींचं उदात्तीकरणच करतात, मोदींचं कसं चांगलं आहे सगळं हे मांडतात, आणि मग पर्यायाने ते विरोधी पक्षांकडे मात्र तसं पाहत नाहीत, तसं दाखवत नाहीत. खरं म्हणजे पत्रकारिता आणि विरोधी पक्षनेता हे एकमेकांचे मित्र असले पाहिजेत, म्हणजे ते लोकशाहीसाठी चांगलं असतं असं म्हटलं जातं. मात्र बहुतांशी अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचा मीडिया हा विरोधकाचा कमी आणि तो सत्ताधाऱ्यांचा अधिक मित्र आहे. तो सत्ताधाऱ्यांचा मित्र असेपर्यंत तो मान्यही केलं असतं, मात्र तो विरोधकाचा शत्रू असल्यासारख्या बातम्या करतो, शत्रू असल्यासारख्या भूमिका घेतो. ते मात्र लोकशाहीसाठी प्रचंड घातक आहे. माझं भाष्य, माझं विश्लेषण आणि माझा जो युक्तिवाद आहे तो केवळ कुणाला, माझं निरीक्षण मांडण्यासाठी नाहीये. मला आज तुम्हाला एक आव्हान सुद्धा करायचंय की एका निकोप लोकशाहीसाठी, एका सर्जनशील समाजासाठी आमच्या काही जबाबदाऱ्या आहेत ना, ज्यांच्या जबाबदाऱ्या आहेत ते जर चुकणार असतील तर मात्र आमच्यावर अधिकच्या जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडतात. मीडिया पर्सन म्हणून आमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्या मी पार पाडणार नसू तर मी ही जबाबदारी समाजाच्या खांद्यावर येऊन पडणार आहे. कारण की आता आम्हाला तुम्ही जी स्वायत्ता दिली, चौथा खांब म्हणून आमच्याकडे पाहता, आम्ही तो चौथा स्तंभ एका राजकीय पक्षाच्या मांडवाला लावलेला आहे. दुर्दैवाने मला हे मान्य करावं लागतं. मी त्या क्षेत्रातला, मी त्या समाजातला, मी त्या कम्युनिटीमधला एक भाग आहे, आणि म्हणून आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. पत्रकारितेची भूमिका या समाजाच्या निर्मितीमध्ये, समाजाच्या जडणघडणीमध्ये, भारतीय लोकशाहीमध्ये, निवडणुकींच्या राजकारणामध्ये अनन्यसाधारण अशी राहिलेली आहे, महत्त्वाची राहिलेली आहे. मी मग अशी म्हटल्याप्रमाणे लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा आमचा मीडिया, आमची पत्रकारिता कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या मांडवाचे स्तंभ, खांब होताना जर दिसत असतील तर ते लोकशाहीसाठी घातक आहे. आताच्या निवडणुका केवळ प्रचार माध्यमावर, प्रसार माध्यमावर किंवा धोरणावर, आमच्या भाषणांवर अवलंबून नाहीत, तर या निवडणुका प्लांट केल्या जातात. या निवडणुका जिंकण्यासाठीचं एक आर्टिफिशियल डायग्राम रिक्रूट केला जातो आणि त्याच्यावर काम केलं जातं. हे लोकशाहीसाठी प्रचंड असं घातक आहे. समाजाला जर एखादा लोकप्रतिनिधी निवडायचा असेल तर त्याला तो सहजी निवडू दिला जात नाही, त्याला तो निवडता येणार नाही, याची व्यवस्था केली जाते. हे भारतीय लोकशाहीसाठी प्रचंड असं घातक आहे. आम्ही राजकारणामध्ये एक गोष्ट समजून होतो की मत विभाजनाचा एक ट्रँगल असायचा, की आम्हाला निवडून यायचं असेल मला, तर माझ्या समोरच्या उमेदवाराची मतं कशी विभागली जातील इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत हे राजकारण होत होतं, ते पण व्हायला नको आहे, पण व्हायचं. मात्र या निवडणुकीमध्ये आम्हाला एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली की आम्हाला जे लोक मतं करणार नाहीत त्यांनी विरोधकाला मतं केलेच नाही पाहिजेत, किंबहुना त्यांनी मतदानाला जाऊच नाही, आणि त्यांनी मताला जाऊच नाही यासाठी त्याचा मोबदला आम्ही तुम्हाला देऊ, अशा प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिल्यांदा अनुभवलं. एकीकडे आम्ही सगळ्यांना मतदान करण्याचे आवाहन करतो, एकीकडे आम्ही लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदानाचं आव्हान प्रशासन, शासन सर्व करत असतात. मात्र दुसरीकडे आमच्याकडं सर्रासपणे अमुक समाजाच्या अमुक लोकांना मतं करताच येऊ नयेत याची काळजी कुठले तरी राजकीय पक्ष सराईतपणे आणि सर्वांच्या समोर करतात. हे लोकशाहीसाठी प्रचंड असं घातक आहे. पत्रकारितेची जबाबदारी आहे की हा देश, इथली समाज व्यवस्था आणि इथलं राजकारण कुठल्या दिशेने जात आहे. तुलनेने निरीक्षण असणारा समाज सलोख्याच्या बाबतीमध्ये आमच्याकडे अत्यंत गंभीर असायचा. तुलनेने आम्ही अतिशय शिक्षित असणारा समाज, मात्र या काळामध्ये धर्म तर सोडा, आम्ही जातीपातीवरच्या राजकारणावर आलेलो आहोत. हे अपयश कोणाचं? या क्षेत्रामध्ये जे आमचे नेतृत्व करतात, जे आमच्यासाठी आमच्या प्रतिनिधीची भूमिका निभावतात, त्या लोकांनी या समाज व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचं चित्र निर्माण होऊ कसं दिलं? मात्र याच्यामध्ये आम्हाला लक्षात घ्यावं लागेल की याच्यामध्ये पुढाऱ्यांनी, नेत्यांनी, त्यांच्या राजकीय पक्षांनी सोय बघितली, आणि म्हणूनच आज समाज व्यवस्थेची ही जी धुळधाण चालू आहे ती केवळ आणि केवळ आमची नाही, आमच्या सर्वांची चूक आहे. म्हणून माध्यमांची जबाबदारी या काळामध्ये अधिक होती, मात्र दुर्दैवाने ती झालेली नाही, ती निभावली गेलेली नाही. आज मीडिया काय करतो, आज माध्यमं काय करतात? मगाशी म्हटल्याप्रमाणे पत्रकारिता आणि विरोधक यांची मैत्री असली पाहिजे, मात्र पत्रकारिता आणि विरोधकाचा दूर दूरपर्यंत संबंध आता राहिलेला नाही. आता शेवटच्या टर्ममध्ये भारतीय लोकशाहीची निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेवटचा टप्पा शिल्लक आहे आणि त्याचे प्रचार सुरू आहे. नरेंद्र मोदी यांनी काल एका नदीच्या काठेवर ज्या पद्धतीने हे सांगितलं की मला हिंदू मुस्लिम चालत नाही, मी हिंदू मुस्लिमांच्या भाष्यावर जात नाही, गेल्या 5 टर्मच्या निवडणुकीमध्ये फेजमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार केला, त्यांच्या प्रचाराचा मेन रोग जो होता, मेन स्ट्रीम जी असायची, ती स्ट्रीम केवळ हिंदू मुस्लिम याच्यावर असायची. नरेंद्र मोदीला हा विश्वास कुठून आला की मी धादांत खोटं बोलन हा देश ऐकल? त्याचं कारण आहे की त्यांना माहिती आहे की हा जो मीडिया आहे, ज्यांनी सत्य समाजाला सांगितलं पाहिजे, तो समाजाला मी पाहिजे तसं सांगतो.
परवाचं एक वाक्य नरेंद्र मोदीचं, नरेंद्र मोदी असं म्हटले की मैं चाहता हूं कि इस देश का विपक्ष मजबूत हो, लेकिन वो मजबूत नहीं है. अरे नरेंद्र मोदी यांना विपक्ष मजबूत हवा आहे, तर मग नरेंद्र मोदी विपक्षामधील लोकांना फोडतात कशाला? अजित पवारांना फोडून शरद पवारांचा एक मोठा माणूस फोडणं, एकनाथ शिंदेंना फोडून अगदी शिवसेनेची धुळदाण करणं, अशा प्रकारच्या अनेक लोकांचे प्रवेश घेत असताना विपक्ष मजबूत करण्याचं काम मोदी करत होते. काँग्रेसचे अशोक चव्हाण, त्यांचे वडील मुख्यमंत्री काँग्रेसने केलेले, अशोक चव्हाण स्वतः मुख्यमंत्री राहिलेले, असा व्यक्ती राज्यसभेचं सदस्यपद देऊन भारतीय जनता पार्टीने फोडला, ते काय विपक्ष मजबूत करण्याचं काम होतं? नक्कीच नाही. म्हणून आम्ही समजून घेतलं पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्ये स्पष्ट सांगितलं होतं बीडच्या अंबाजोगाई या ठिकाणी की कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने एका रात्रीत मुस्लिम ओबीसी झाले, तसं मी इथे होऊ देणार नाही, ही मोदींची गॅरंटी आहे. मीडियाने कोणी भाष्य केलं याच्यावर? स्थानिक, राज्यातल्या, देशातल्या एक पंतप्रधान धादांत खोटं बोलतोय आणि आम्ही ते ऐकतोय. किमान याच्यावर आमची टिप्पणी तरी असली पाहिजे. कुणी निरीक्षण मांडलं? हे आमच्या समाजाचं धन संचय करून गोळा करून तो विशिष्ट समाजाला तो वाटायचा आहे. कुणाला? तर ज्यांचे अनेक लेकर आहेत. हे वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलं असताना कुणी क्रिटिसाइज केलं? कुणी म्हटलं हे चूक आहे? हे कुणी म्हणायचं काम आहे? हे पत्रकारितेने म्हणणं अपेक्षित होतं, ते नाही म्हटलं गेलं. माझ्यासारखा पत्रकार जेव्हा लोकशाहीमधल्या माझ्या भूमिकेकडे पाहतो, ती भूमिका इतकी निकोप असली पाहिजे आणि ती निभावताना मला बळ मिळालं पाहिजे. या दोन वेगवेगळ्या गोष्टीवर मी जेव्हा अभ्यास करतो, मला प्रचंड वेदना होतात की या लोकशाहीमध्ये माझी जी भूमिका आहे ती मला निभावता आली पाहिजे. कारण पैसे कमवण्यासाठी, धनसंचय करण्यासाठी हा वसा पत्रकारितेमध्ये आम्ही येऊन घेतलेला नसतोय. मात्र इथं आल्याच्यानंतर तुम्ही जर व्यवहारवाद जोपासणार असाल तर ते पातक केवळ तुमच्या व्यक्तिगत पातळीवरचं नाही, तर ते लोकशाही पातळीवर मोठी हानी करणारं ठरतं. आज देशामध्ये लोकशाहीचे काय चित्र आहे? आज देशामध्ये पक्षीय लोकशाहीचं काय चित्र आहे? एक पक्ष गेली 10 वर्ष सत्तेमध्ये आहे आणि त्या पक्षाची ध्येय धोरणं, त्या पक्षातलं राजकारण, त्या पक्षातली निर्णय क्षमता, निर्णय घेण्याच्या पद्धती केवळ 2 व्यक्तीच्या अवतीभोवती फिरतात, अमित शहा आणि नरेंद्र मोदी. आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की हा देश कुठे चाललाय. आम्ही गेली 5 वर्ष प्रचंड प्रखरपणे लिहायचो, व्यवस्थेवर लिहायचं, राजकारणावर लिहायचं, सत्तेच्या विरोधात लिहायचं आणि शेवटचे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 दिवस आम्हीच आमच्या भूमिका तोडायच्या. गेली 5 वर्ष आम्ही ज्याला मूर्ख म्हणत होतो तो आता कसा अतिशय चांगला आहे असं जर आम्ही म्हणत असू, हा स्वतः केलेली प्रतारणा आहे. अरे कुठलं बंधन आलं तुम्हाला? कुठल्या अडचणी आहेत तुमच्या समोर? तुम्हाला हा वसा म्हणून तुम्हाला हे करायचं असेल, सत्याला असत्य म्हणून छापायचं आणि बोलायचं असेल, तर आम्हाला कोणी सांगितलं होतं हे करायचं? आणि जेव्हा आम्हीच आमचे शब्द मोडतो, आम्हीच आमच्या जबानीला बट्टा लावतो, तेव्हा मात्र केवळ आमची कारकीर्द तडीला धुळीला मिसळत नाही, तर या समाज व्यवस्थेमधली लोकशाही, या समाज व्यवस्थेमधलं निवडणुकीचं राजकारण रसातळाला जातं. आणि मग ही निवडणूक न राहता पैशावाल्या लोकांची, मर्दमुखी असणाऱ्या लोकांची, गुंड पाळलेल्या लोकांची एक आर्टिफिशियल व्यवस्थापन शास्त्राची एक केवळ चुणूक राहते. म्हणून निवडणुका जिंकण्यासाठी केवळ लोकांची मतं लागत नाहीत, तर निवडणुका जिंकण्यासाठी आता जे लागतात ती लागतात पैसा, ती लागतात गुंड, ती लागतात आमची जातीय मर्दमुखी. आणि जर याच्यावरती निवडणुका तडीला जाणार असतील, याच्यावरती निकाल लागणार असेल, तर मात्र भारतीय लोकशाहीचं भविष्य प्रचंड चिंता करण्यासारखं आहे. आम्ही बोललं पाहिजे आणि तुम्ही ऐकलं पाहिजे. कुणी बोलणार नसेल तर तुम्ही याच्यावर विचारणा केली पाहिजे. अरे एखादा माध्यम समूह सातत्याने एक भूमिका घेतोय आणि निवडणुकीच्या काळामध्ये त्याची भूमिका थेट बदलून जाते. केवळ बदलत नाही, अगदी छापाचा काटा, अगदी परस्पर 2 विरुद्ध टोक. पत्र कुणीही विकलं तर चालतं, मात्र पत्रकारिता जर विकणार असेल, तर पत्रकारिता जर निलाम होणार असेल, तर हे नुकसान केवळ आणि केवळ पत्रकारितेचं नाही, तर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व व्यवस्था कोलमडून जातात. म्हणून निवडणुका ह्या लोकांनी दिलेल्या मतातून तडीला जाणं अपेक्षित आहे. मात्र त्या निवडणुका आता सुंदर व्यवस्थापन शास्त्राचा नमुना झालेला आहेत. किती पैसे कुठं वाटायचे, कुणाला किती द्यायचे, कुठल्या रात्री द्यायचे, कुठल्या समाजाला काय प्रलोभन द्यायचं, समाजाची विभागणी कशी करायची, समाजाची जोडणी कशी करायची. अरे काय प्रकार होता देवेंद्र फडणवीसांनी जो आम्हाला सांगितला की भारतीय जनता पार्टीचा आणि ओबीसीचा डीएनए काय प्रकार आहे हा? एखादा पक्ष आणि जात समूहाचा डीएनए एक असणं, ते बी जगजाहीर एक नेता बोलतो. काय परिणाम झाले याचे? आम्ही हे समजून घेतलं पाहिजे.
महाराष्ट्रामध्ये आज जे चित्र आहे, आज जातीय तणाव आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव असायचा, आज भूमिकांमध्ये तणाव असू शकतो, तो पण एका पक्षाने ठरवून केल्यामुळे. मात्र तुम्हाला माहिती आहे, परिस्थिती या पलीकडे जाऊन बिघडलेली आहे. जातीचे समीकरण उभे राहिले, जातीमध्ये तेढ निर्माण झाला. आज बीड जिल्ह्याचं उदाहरण घ्या. वंजारा मराठ्यांमध्ये आज काय तणाव आहे. मतदानाचे 6 वाजले आणि दोन्ही समाजामधल्या पोस्ट, दोन्ही समाजामधले युक्तिवाद, एकमेकांना परस्पर विरुद्ध टीका करण्याची पद्धत ज्या टोकाला जाऊन पोहोचलेली ना, हे समाजासाठी घातक आहे. कुणी आणलं इथपर्यंत? आम्ही. कारण आम्ही हे बघू शकलो. एखादं शेफारलेलं लेकरू जर आम्ही बालपणामध्ये दुरुस्त केलं नाही तर ते मोठं झाल्याच्या नंतर या समाजामध्ये, या व्यवस्थेमध्ये, कुटुंबामध्ये कुठली तरी अशी कृती करतं ज्याचं नुकसान आम्हाला सगळ्याला भोगायला होतं. देवेंद्र फडणवीस ज्या दिवशी असं म्हटले होते की ओबीसी आणि भारतीय जनता पार्टीचा DNA एक आहे, त्याला कुणी का रोखलं नाही? माझ्यासारखा एक पत्रकार जेव्हा यावर बोलायला सुरू झाला त्यावेळेस तुम्ही मला रोखलं. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाने जे जातीपातीमध्ये आमची राजकीय गणित सोडवण्याचा प्रयत्न केला, हे तुमच्या डोळ्यासमोर उघड्या डोळ्याने तुम्ही पाहत बसला. तुमच्या डोळ्यासमोर हे घडलं आणि तुम्ही ते रोखलं नाही, हे तुमचं पाप आहे. आज अनेक घटना घडत आहेत. ह्या समुदायाने त्या समुदायातल्या कुठल्या एका सदस्याला मारलं, त्या समुदायातल्या या समुदायातल्या सदस्याला कोणातरी मारहाण झाली. अरे ही आमच्या सामान्य कुटुंबातली लेकरं एकमेकांचं रक्त बघण्यासाठी एवढी आतुर कुणाच्या म्हणण्यावर झाली? काय मिळणार आहे आम्हाला याच्यातून? मात्र आम्ही हे नाही करू शकलो, आम्ही नाही रोखू शकलो. एक राजकीय पक्ष त्यांच्या सोयीसाठी विकासाचं राजकारण सोडून थेट जात धर्मांवरती विभाजनवादी भूमिकेतून निवडणुका जिंकण्याचा मानस ठेवून काम करतं आणि आम्ही ते उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि मीडिया याच्यावर भाष्य करत नाही. उलट पक्षी ज्यांनी कुणी राजकीय पटलावर जातीच्या विभागण्या केल्या त्यांना आम्ही बळ देतो. मी सोडून कुणीही बोलणार नाही, माझ्याशिवाय तुम्हाला हे कुणी सांगणार नाही. कारण मी हे सांगितलं पाहिजे. मी माझ्यातले दोष मान्य करतो, मी माझ्याकडून ज्या चुका होत्या ते मान्य करतो. तेव्हा हे कुठेतरी आम्हाला स्वीकारावं लागेल की हा निकोप समाज, ही सर्जनशील समाज, ही निकोप लोकशाही जर आम्हाला पुढे टिकवायची असेल तर आम्हाला अनेक राजकीय पक्षांच्या मुसक्या आवळाव्या लागतील, त्यांना व्यसनी घालाव्या लागतील आणि ते तुमच्या आमच्या हातात आहे. आमच्याकडे म्हटलं जायचं की मतामध्ये तो अधिकार आहे, मतामध्ये ती ताकद आहे. अरे ती मतं केली जाऊ दिली जात नाहीत. काय सांगताय तुम्ही? माझा डेट ऑफ बर्थ या देशाला माहिती आहे. माझा डेट ऑफ बर्थ ज्या दिवशी आहे त्यानंतर 18 वर्षाने मी भारताचा नागरिक होतो. मला किती सहज मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे. अरे माझ्या देशाला माहिती मी कधी जन्मलोय. माझे 10 डॉक्युमेंट आहेत माझ्या देशाकडे ज्याच्यामध्ये माझा जन्म तारीख त्यांना माहिती आहे. मग 18 वर्ष झाल्याच्या नंतर माझं निवडणुकीला नाव लावण्यासाठी जो संघर्ष मला करावा लागतो ती लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. अनेकांची नावं देऊन लागत नाहीत, अनेकांची नावं जिवंत असताना डिलीट होतात, अनेक लोकांना मयत दाखवलं जातं. कोण करतं हे? निवडणूक आयोग काय करतोय? इथली समाज व्यवस्था हे काढ उघड्या डोळ्यांनी पाहते. अरे सहज एखादा 18 वर्षाची व्यक्ती झाली त्याला सहज मतदानाचा हक्क मिळाला. त्याचा देश आहे हा, या देशामध्ये त्याला अधिकार आहे, हा त्याचा देश आहे. मात्र त्याच्या देशामध्ये त्याला मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी BLO, त्याचे चेकिंग आणि मग त्याच्यामध्ये कुठला तरी कागद राहिला आणि मग एकदा दिल्याच्या नंतर तर येतच नाही. अहो आमच्याकडे अनेक मुस्लिमांची नावं जिवंत असताना डिलीट झाली. काय पाप आहे त्यांचं? पहिले मुस्लिम, आता इस्लाम विरोधी एक धोरण समोर येतं, तडीला जातं, मीडिया याच्यावर भाष्य करत नाही. काय चूक आहे मुस्लिमांची? मुस्लिमांचं पाप काय नेमकं की त्यांना नेहमी आम्ही सवतीची वागणूक देतो? अनेक लेकरं ते पैदा करतात, अशा प्रकारचा आरोप, लव जिहाद सारखा आरोप या देशाच्या उभारणीमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि ते मानत नाहीत की आम्ही या देशावर उपकार केला. ते असं समजतात की या देशाचे आम्ही पुत्र आहोत, या माती आणि माणसांचे आम्ही सेवक आहोत. या दृष्टीने मुस्लिमांनी नेहमी आपली भूमिका दिलेली आहे. मात्र तरी एक राजकीय पक्ष सातत्याने मुस्लिमांकडे कटाक्षाने एक बोट करतो जेणेकरून हिंदूंची मतं आपल्याला मोफत मिळतात. हे एक सोपं गणित आणि पारंपरिक गणित घेऊन एक राजकीय पक्ष काम करतो ना, आम्ही ते पाहतो उघड्या डोळ्यांनी. नरेंद्र मोदी दादांत खोटे बोलतात आणि आम्ही मीडिया बेशर्मासारखे नरेंद्र मोदींचं उदात्तीकरण करत असताना किमान हे तरी त्यांना दाखवतो. आम्ही इतरांचे व्हिडिओ दाखवतो की काल काय म्हटले होते, आज काय म्हटले. लाव रे तो व्हिडिओ, बघा ते आता कसं बोलत होते, तेव्हा कसं बोलते. अरे आम्ही मोदींचे व्हिडिओ लावले पाहिजेत. आणि हे व्हिडिओ लावताना आम्हाला खूप मागं पण जायची गरज नाहीये. अंबाजोगाईमध्ये तुम्ही असं म्हणणार की मी मुस्लिमांना OBC मधून आरक्षण देऊ देणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. आणि तुम्ही वाराणसीमध्ये 15 दिवसानंतर सांगता की हिंदू मुस्लिम ये मुझसे नहीं होगा.
जिस दिन होगा मैं राजनीति में नहीं रहूंगा. अरे या देशाला तुम्ही धर्माचं राजकारण शिकवण्याचं पातक केलेलं आहे. कर्नाटकच्या राज्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जय बजरंग बली म्हणू 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 या घोषणा देत असताना तुम्ही काय सिद्ध केलं? केवळ आणि केवळ मुस्लिमांचा द्वेष. हनुमान चालीसा आमच्या प्रार्थनेचा भाग होता, तो राजकारणाचा घटक कसा झाला? राम आमच्या आस्थेचं काम होतं, ते कुणी केलं? राजकीय भाषेच्यावर कुणी केलं? राम राम आमच्या अनेक पिढ्या घालत आल्या, मात्र जय श्रीराम म्हणून रामाला एका पक्षाचं धोतक, एका पक्षाची अस्मिता, एका पक्षाच्या राजकीय निवडणुकीचा अजेंडा कुणी केलं? आता मला कुणी केलं यापेक्षा हे होत असताना मीडिया म्हणून आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत बसलो, हे यापेक्षा मोठं पातक आहे. आणि मग एक चांगला समाज, एक निकोप लोकशाही, फेअर निवडणुका आम्ही अपेक्षा नाही करायची याची. उद्याला माझ्यासारख्या व्यक्तीला वाटलं की चला मला विधानसभा लढवायची, मला लोकसभा लढवायची, माझी हिंमत आहे का? नाही, कारण की माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे मर्दमुकी नाही, माझ्याकडे गुंड नाहीत, माझ्याकडे धमके देऊ शकत नाही, मी कुठल्या समुदायाला एखाद्या मतदारापासून रोखू शकत नाही. आणि म्हणून या निवडणुका धनदांडग्यांच्या हातात जात आहेत, त्या गुंडांच्या हातात जात आहेत आणि त्या अशा लोकांच्या हातात जात आहेत की ज्यांना यातलं व्यवस्थापन शास्त्र कळतं. या मतदाराची मतं कुठे आहेत ती कशी डिवाइड करायची, या उमेदवाराची कुठे मतं जास्त आहेत ती कशी रोखायची, आणि आपली मतं जर होत नसतील तर ती कशी बोगस करायची, बूथ कॅप्चर कसे करायचे. अरे कुठे चाललोय आम्ही? एक 5 वर्षाची निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही वर्षानुवर्ष खोडून काढताच येणार नाहीत, मोडून काढताच येणार नाहीत, अशा प्रकारचे चुकीचे मानके पायंडे जर आम्ही पाडत असू तर उद्या देशाला आम्ही उत्तर द्यायची कशी? आपण अशी भाष्य केली की हे सगळं पेपरात असतं, हे सगळं भाषणात असतं, आमच्याकडे अशा पद्धतीचं बोललं जात असतं, हे चालतच असतं. अशा प्रकारे आम्ही नाही करू शकत. हे आम्हाला हे रोखावं लागेल, आम्हाला ह्याच्यावर जावं लागेल, आम्हाला ह्याच्यावर प्रतिबंध करावं लागेल आणि म्हणावं लागेल की हे चूक आहे, हे थांबवा. जर तुम्ही मान्य करत असाल तर हे होतच राहील. एक माध्यम समूहामधला एक व्यक्ती म्हणून तुम्हाला सांगू, आमच्यासारखे लबाड दुसरे कोण नाहीत या काळातले. एक काळ होता या देशाच्या उभारणीमध्ये पत्रकारितेची भूमिका राहिली. अनेक नेते उभा राहत असताना पत्रकारितेची भूमिका राहिली. शरद पवारांच्या राजकारणामध्ये पत्रकारांच्या सल्ल्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे हे गोपीनाथ मुंडे लोकनेते होत असताना या प्रवासामध्ये ज्यांनी सर्वाधिक त्यांना कोणी साथ दिली असेल तर ती बीडच्या पत्रकारितेने दिली आहे. पत्रकारिता लहान विषय नाहीये, पत्रकारितेची भूमिका लहान नाहीये. म्हणून जेव्हा पत्रकारिता भूमिकेपासून दूर जाते तेव्हा अनेक पक्ष, अनेक धोरणं आणि अनेक व्यवस्थापने स्वतःच्या भूमिकेपासून दूर जातात. म्हणून आम्ही केवळ पत्रकार नाहीत, आम्ही अनेक भूमिकांचे मापक आहोत, अनेक भूमिकांचे पायाभूत तत्व आहोत. आमच्यावरती इतरांच्या भूमिका अवलंबून आहे. जर आम्हीच परखड नसू, जर आम्हीच निर्भीड नसू तर मात्र गुंडांना भिण्यासाठी मग या समाजामध्ये कुणामध्ये ही ताकद आहे की त्यांच्या गुंडशाहीला आम्ही उत्तर देऊ? पत्रकारितेमध्ये ती ताकद आहे, पत्रकारितेमध्ये ती हिंमत आहे. पत्रकारांनी या राज्यातले राज्य सत्ता उलथून टाकल्या. पत्रकारांनी या देशाला अनेक नेते दिले, पत्रकारांनी या देशामध्ये अनेक पक्ष उभा केले. म्हणून पत्रकारितेची जी भूमिका आहे ती आम्ही समजून घेतली पाहिजे. जर पत्रकार जर पत्रकारितेपासून दूर गेले तर मात्र या देशाची अधोगती, त्या देशाची हानी, लोकशाहीची अधोगती आम्ही रोखू शकत नाही. आणि मग पुन्हा जबाबदार पद्धतीने सांगेल मी, कारण की मला या गोष्टीची खूप गरज वाटते की हा देश उभा राहत असताना मला वाटतं 2047चा अजेंडा घेऊन मोदी या देशाकडे 47 पर्यंत अजय सत्ता मागतात. मात्र या सत्ता काळामध्ये ज्यांनी ज्या पद्धतीने विभाजनवादी राजकारण तडील नेलं, धर्माधर्मामध्ये जी विभागणी झाली, जातीपातीमध्ये जे तेढ निर्माण झाले, आणि मी केवळ बीड जिल्ह्याचं वंजारा मराठा हे उदाहरण देत नाही, केवळ महाराष्ट्राचं ओबीसी मराठा हे उदाहरण देत नाही. तुम्ही जाट असतील, गुजर असतील, राजपूत असतील, करणी सेनेचं आंदोलन आम्ही पाहतो. देशभरामध्ये विभाजनवादी तत्वावरती भारतीय जनता पार्टीला निवडणुका घेऊन जायच्या असतील तर मात्र ते आम्ही रोखलं पाहिजे, यावर आम्ही थांबवलं पाहिजे, आणि तो तुमच्याकडे अधिकार आहे. एक राजकीय पक्ष, एक राजकीय नेता इतक्या सहजगत्या तुम्हाला फसवतो कारण की त्याला याची गॅरंटी आली आहे की तो तुम्हाला फसवू शकतो. तो कसली गॅरंटी देतो तुम्हाला? साहेब, ज्या पंजाबमधल्या 700 शेतकऱ्यांचे जीव गेले, एक आंदोलन तसं रखडलं. या देशामध्ये एक मोठी कम्युनिटी आहे, एक मोठा समुदाय आहे, त्याला असं वाटतं की हा देश, या देशातली सत्ता माझ्यासोबत काहीतरी सवतीची वागणूक करते. त्याला आम्ही विश्वास देऊ शकत नाहीत की नाही, आम्ही इमानदारीने आम्हाला सगळ्यांसोबत घेऊन जायचं. सबका साथ सबका विकास ही केवळ घोषणा होती.
याच देशामध्ये बेटी बचाव बेटी पढावच्या भूमिका घेणारा पक्ष सत्तेमध्ये आला आणि याच देशामध्ये तोच पक्ष सत्तेमध्ये आल्याच्या नंतर त्याच पक्षाचा प्रमुख लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत असताना त्याच्यानंतर 10 मिनिटांनी एका मुस्लिम महिलेवर बेछूट बलात्कार करणाऱ्या नराधमांना माफ केलं जातं. हे त्याच देशात होतं, त्याच पक्षाच्या सत्ता काळात होतं. आम्ही हे पाहतो, आम्ही याच्यावर भाष्य करत नाही. माझ्यासारखा एक पत्रकार जेव्हा त्याच्यावर लिहितो त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. मला गुन्हे दाखल होण्याची भीती नाहीये. मला गुन्हे दाखल होण्याची काही नाही. मी उद्या तुरुंगात गेलो मला काही फरक पडणार नाही, कारण की मी विचाराची कैद होऊ शकत नाही. मी याच्यावर ठाम आहे. मात्र हे सगळं होत असताना तुम्ही काय करत आहात? तुमच्यासाठी लढणारे, तुमच्यासाठी बोलणारे, तुमच्यासाठी भूमिका घेणारी लोक जपायची कुणी? आमच्या पोटी जन्मालेली लेकरं आम्ही मोठी का करतो? आमच्या म्हातारपणी ते आमची सांभाळ करतील. आमच्यासारखे पत्रकारितेतील लेकरं जेव्हा परकड भूमिका घेतात त्यांना त्रास होतो, आम्ही त्रास सहन करू. मात्र आम्हाला वाचवा यासाठी की तुमचा त्रास कमी करण्यासाठी आम्हाला पुन्हा लढता आलं पाहिजे. या माध्यम समूहामध्ये, या मीडियामध्ये सत्ता पक्षाच्या अधीन असणारे, सत्ता पक्षासमोर लीन असणारे आणि सत्तेच्या गुणगानामध्ये तल्लीन असणाऱ्यांची संख्या इतकी प्रचंड मोठी आहे की आमच्यासारखी लोक आता बोटावर मोजण्यासारखी. आणि मग बहुमताच्या जोरावर जर मीडियाचं अनालिस करायचं झालं, मीडियाचं विश्लेषण करायचं झालं तर आम्ही चूक आहोत. आणि बरोबर असणारी मंडळी 90-95% आहे. मोठमोठे उद्योग समूह आता आर्थिक विनियोगामध्ये चालतात, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली की मग तो माध्यम समूह आमच्यासारखं बोलायला जातो. NDTV ज्या पद्धतीने अदानीने विकत घेतलं, हा उघड पत्रकारितावरचा दरोडा होता. आम्ही तो पाहत बसलो. या मीडियाने कधी सांगितलं या देशाला की 370 हटलं नाहीये, 370B फक्त स्थगित झालेलं आहे, 370A कायम आहे. काय स्थगिती होती? त्या स्थगितीचा अर्थ काय? की आम्ही आता काश्मीरमध्ये जमीन घेऊ शकतो. किती आनंद झाला मला की मोदींनी 370 हटवलं. म्हणजे हा हिंदू धर्मासाठी एक प्रपोजल होता आणि इस्लाम धर्मासाठी किंवा मुस्लिमांसाठी एक असं होतं की बघा आम्ही मुस्लिमांसाठी तिथं काही सवलती होत्या त्या आम्ही थांबवल्यात. मुळात काहीही झालेलं नाहीये. 370B नुसार, बच्या स्थगितीनुसार केवळ जमिनी विकत घेता येतात. अशा 3 लोकांनी प्रचंड जागा घेतल्या त्या काश्मीरमध्ये आणि त्या जागा घेणार त्या तिघांमध्ये एक होते अदानी. जगामध्ये सर्वाधिक लिथियमचा साठा सापडणाऱ्या भागामध्ये 7व्या क्रमांकावर काश्मीर आहे. म्हणून अदानीला ते लिथियम द्यायचं होतं, म्हणून बची स्थगिती उठवली. ज्या मोदींनी, ते मोदी, ते 370 मी संपूर्ण हिंदू धर्मासाठी हटवलंय हे सांगत देशभर फिरले. मीडियाने कुणी सुद्धा हा प्रश्न विचारला नाही की मोदीजी तुम्ही 370 हटवलंच नाही, 370B ला स्थगिती दिली आहे, 370A कायम आहे. सांगितलं मीडियाने कधी? नाही सांगितलं. मी आज सांगतो. निवडणुका होत आल्याच्या नंतर हा मीडिया आहे, हे माध्यम आहेत, ही पत्रकारिता आहे. काय व्हायचं या देशाचं? परफेक्ट नॉलेज, परफेक्ट इन्फॉर्मेशन, प्रॉपर इन्फॉर्मेशन पोहोच करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आम्ही प्रॉपर इन्फॉर्मेशन देत नाही, प्रॉपर इन्फॉर्मेशन वेळेत देत नाही. आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन वेळेत न देणे हे पातक, पण वेळेच्या आधी आम्ही चुकीच्या इन्फॉर्मेशन देत राहतो, ज्याच्यामुळे एक राष्ट्रीय नॅशनल मोटो तयार होतो आणि आम्ही त्या मोटोचा फॉलोअप करतो. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. 19च्या निवडणुकीमध्ये पुलवामा घडलं. आजही आम्ही पुलवामाच्या विश्लेषणामध्ये ही मीडिया देशाला विचारत नाही की तिथलं RDX कुठून आलं होतं. आम्ही हसतो, अरे हे काय विचारलं, काय प्रश्न विचारला होता? रुबिका लियाकत नावाची माझी बहीण आहे पत्रकारितेमध्ये. म्हणजे मी जाहीर त्यांच्याबद्दल काही बोलू इच्छित नाही. मात्र त्यांनी एक प्रश्न 2019ला मोदींना विचारला होता की आप थकते क्यों नहीं. आणि परत त्यांनी काल तोच प्रश्न विचारला कि मैंने आपको पिछले साल भी यही सवाल पूछा था और ये सवाल भी मैं आज भी पूछना चाहती हूँ कि आप थकते क्यों नहीं. मला असं वाटलं की त्यांना असं विचारायचं की आप थुकते क्यों नहीं, म्हणजे तुम्ही थुंकले तर मला ते चाटता येईल. अशा प्रकारची भूमिका घेऊन पत्रकारिता या देशाचं काय कल्याण करणार आहे? 5 वर्षाच्या काळामध्ये आमच्या मीडियाकडे एकच प्रश्न आहे मोदींना विचारायला, आप थकते क्यों नहीं. मशरूम खातो राजा आमचा. त्यांचा बिल्डिंग बघून जा एकदा, ज्या बंगल्यात ते राहतात ना, ते आम्ही बघितलं पाहिजे ते का थकत नाही, आम्हाला कळलं. हा प्रश्न होऊ शकतो. पाठीमागं अक्षय कुमारांनी एक मुलाखत घेतली, आप आम कैसे खाते हो. साहेब आम्ही हसलो केवळ याच्यावर, पण आम्हाला लाज नाही वाटली की आमच्या देशाच्या पंतप्रधानाला प्रश्न विचारला एक पत्रकार शिल्लक नाही. आम्हाला एक नट आणावा लागतो बॉलिवूड मधला आणि मग तो नट प्रश्न विचारतो, मोदी जी आम कैसे खाते हो, चूज कर या काट कर. आणि आम्ही हसतो केवळ त्याच्यावर. आम्हाला लाज नाही वाटत पाहिजे? आम्ही लज्जित झालं पाहिजे पत्रकार म्हणून सुद्धा की आमच्याकडे एक असा पत्रकार नाही
की जो मोदींना थेट प्रश्न विचारू शकतो. किंबहुना मोदी अशी संधी देत नाहीत म्हणा, पण ज्यांना कुणाला संधी देतात त्यांना ते काय विचारतात. इथली पत्रकारिता दांभिक झाली, इथली पत्रकारिता बटीक झाली, इथली पत्रकारिता दलाल झाली. म्हणून ह्या देशामधल्या लोकशाहीची वाताहत आहे आणि निवडणुका धनदांडग्यांच्या गुंडांच्या हातामध्ये गेलेल्या अगदी एका बेबस स्त्रीसारखी निवडणूक धनदांडग्याच्या दारात हात जोडून उभा असते आणि विचारत असते की सांग मी निकाल कुणाचा देऊ. काही किंमत नाहीये लोकांना काय वाटतं, काही किंमत नाहीये लोकांना काय वाटलं पाहिजे. कारण की लोकांचा मनोदय, लोकांची मानसिकता, लोकांचा मोटो मेंटेन करणारी जी मीडिया आहे ती चुकीची इन्फॉर्मेशन देते ना. गोदी मीडिया नावाचा हा जो शाप या देशाला लागलाय ना, तो माझ्या सकट आम्ही जबाबदारीने जर पुसला नाही तर या देशामधल्या लोकशाहीचं भविष्य आहे त्यापेक्षा अधिक विघातक ठरेल. आणि याचं पाप आम्हाला आमच्या खांद्यावर घ्यावं लागेल, आमच्या माती मारून घ्यावं लागेल. आणि पुढच्या पिढीला आम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की आम्ही त्यावेळी काय करत होतो जेव्हा या लोकशाहीवर दरोडे टाकले जात होते. या लोकशाहीला एका द्रौपदीसारखं तिचं वस्त्रहरण होत होतं आणि कौरवांनी घेरलेल्या द्रौपदीच्या अंगावर एक वस्त्र टाकण्यासाठी तुम्हाला कृष्णाची प्रेरणा का आली नाही. आणि आम्हाला त्यावेळेस आमच्या पिढीच्या समोर निमूटपणे खाली चेहरा करून बघावं लागेल. आणि तो काळ आणि ती वेळ आमच्यासाठी प्रचंड वेदनादायी असेल. एवढंच बोलतो. आपण यानंतर बोलत राहूयात नक्कीच या निकोप लोकशाहीसाठी आणि या सर्जनशील समाजासाठी. नमस्कार, मी लोकपत्रकार.